ज्यावेळेस मला जास्त मारहाण करायला मी प्रतिकार करायला ते पूर्ण मॉप अंगावर झाला माझ्या. मारहाण केली तुम्हाला? पूर्ण व्हिडिओ मध्ये आहे. लाता बुक्क्या माझ्या इथं सूज आहे, पायाला सूज आहे. कारण की आम्हाला जेवढ्या बुक्क्या लाता बसल्या आणि त्यांचा जमावा करून लाता बुक्क्यांनी मारून दादांचा मर्डर करण्याचा होता. कारण की जमावाने मारलं की ह्याच्यातनं आरोपी आरामशीर सुटले. नाही, आम्ही कमीत कमी 30-35 जण होतो, पण मागं राहिलो. फटाकड्याच्या नादात आम्ही मागं राहिलो. ती मोजकी आम्ही 4-5 जण दादा बरोबर होतो, तेवढ्यानेच ती विरोध केला. ती मॉब येसपर्यंत ह्यांनी निघून गेले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने तो व्हिडिओ पाहिलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी त्यांचे साथीदार अर्थात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, सोलापूर जिल्हाध्यक्ष, सोलापूर शहराध्यक्ष जे त्यांच्या सोबत होते, त्यांनी काय पाहिलं हे मी त्यांच्याशी बोलणार आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुम्ही त्यांच्या सोबत होता, काय पाहिलं तुम्ही त्या दिवशी? ती अचानक घात केल्याने झाला. त्यांचं कट कारस्थान 2-3 दिवसापासून होतं. त्याने तिथं जर चौकशी केली तर त्याने कळतंय की बाबा 2-3 दिवस झालं त्यांनी मुक्कामी होती. ती रचत होते कट. त्यांचा प्लॅनिंग पूर्ण ठरल्यावर होता. हत्याचाच प्लॅनिंग होता. आम्ही तिथनं येत असताना आमच्या पाठीमाग पुढं एखादी गाडी फिरत होती. त्याच गाडीतून त्या लोकांनी जी वंगणाचं आणलेलं आहे का, त्या बाटल्या काढल्या आणि प्रवीण दादावर ओतल्या होत्या. तुम्ही दादांच्या सोबत होते? सोबत होतं. तुम्ही काही प्रतिकार केला नाही त्यांना? नाही, काय झालंय की दादाचं स्वागत करण्यासाठी त्यांनी फटाकड्या उडवल्या, हलग्या, बँजो होता. मग ती धूर भरपूर झाल्यानंतर आम्ही दादाच्या गाडी सोबतच होतो. पण आता एवढं मोठं स्वागत होत असेल तर आपलं अध्यक्ष आम्ही जरा थोडं मागं राहिलो त्यांची लोक असल्यामुळं. पण पुढे गेल्यानंतर जेव्हा धूर कमी झाला त्या टायमाला कळालं की बाबा ही वेगळंच घडतंय. म्हणजे त्यांनी टायमिंग साधला, टायमिंग सांगला फटाक्याची जी आतिषबाजी होती त्याच्यामध्येच त्यांनी हे केलं. साधलं. तुम्ही काय पाहिलं त्यावेळेस? तुम्ही सोबतच होता? मी दादा माझ्याच गाडीत. तुम्ही शहराध्यक्ष ना? हो, शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे सोलापूर, शिवरत्न शेट्टे सर आणि प्रवीण दादा जे दोन्ही प्रमुख व्यक्ती होते ते दोन्ही माझ्या गाडीत होते. फटाकड्या दादांची एंट्री झाल्यानंतर आणि माग जन्मेंजय राजेंची एंट्री झाल्यानंतर फटाकड्या लावल्या गेल्या आणि त्या फटाकड्या भरपूर होत्या. त्यामुळे काय झालं, मागची गाडी येण्यासाठी मी माझी गाडी दाबण्यासाठी बाजूला केली. तेवढ्यात दादानी सर हे पुढं उतरून गेले आणि आयोजकातले काही माणसं त्यांच्या स्वागतासाठी आले होते आणि ते फटाकड्या हलगी असल्यामुळे आम्ही पण गाफील राहिलो. मी गाडी उतरून असतो धूर, जसं अध्यक्ष म्हणतात की आम्हाला धुरामुळं आणि माणसं गर्दी असल्यामुळं काय, ज्यावेळेस आवाज वाढला आणि अध्यक्ष तिथं गेले, अध्यक्षांचा आवाज हे केला, प्रतिकार करत मी बघितलो, तेव्हा मी पण त्या गर्दीत घुसलो. तुम्ही गाडीमध्येच होते? हो, मी गाडीमध्येच होतो. गाडी चालवत होते? हो, मी स्वतः गाडी चालवत होतो दादांची. ज्यावेळेस गाडीतून ते दीपक काटे ते काढत होते दादांना, तर ते ओढून काढत होते की कसं काय? त्यावेळेसचा हा प्रकार नाही. त्यावेळेस मी गाडीत नव्हतो. आम्ही त्यावेळेस काय झालं, हा नंतरचा प्रकार आहे. दादांना जेव्हा हे वंगण टाकलं, आम्ही प्रतिकार केलो दोघांनी. ज्यावेळेस मला जास्त मारहाण करायला मी प्रतिकार करायला ते पूर्ण मॉप अंगावर झाला माझ्या. मारहाण केली तुम्हाला? पूर्ण व्हिडिओ मध्ये आहे. लाता बुक्क्या माझ्या इथं सूज आहे, पायाला सूज आहे, त्याचं स्कॅनिंग झालंय, सिटी स्कॅन झालेला आहे. मी हे करत असताना तेवढ्या गर्दीत राजेनी, संभाजी भोसलेनी काय केलं, दादांना मागच्या गाडीत नेऊन बसवलं. त्याच्यानंतर त्यांनी ते गाडी मला मारून परत तिथं गेले. त्यावेळेस पण संभाजी भोसले त्यांच्या आडवा आले, त्यांना मारहाण झाली. आमच्या जिल्हाध्यक्षांना त्यांना खाली पाडून मारत करत असताना दीपक काटेने दादांना बाहेर ओढून गाडीतनं काढलं. ते गाडी आमच्या बरोबर आलेली एका व्यक्तीची होती, उद्योगपतीची होती. कुणालाच काय कळेना. आणि ते कसं आहे, आमचे पोरं मागं राहिल्यामुळं आम्ही पण यात 4-5 मिनिटात जेवढा आम्हाला प्रतिकार करणं झाला, आमचं एकच उद्दिष्ट होतं की दादांना, कारण की आम्हाला जेवढ्या बुक्क्या लाता बसल्या आणि त्यांचा जमावा करून लाता बुक्क्यांनी मारून दादांचा मर्डर करण्याचा होता. कारण की जमावाने मारलं की ह्याच्यातनं आरोपी आरामशीर सुटले. किती जण होते बरं? जर व्हिडिओत बघितलं तर मिनिमम ते 30 ते 40 लोक दिसतात. अजून काही लोक दबा धरून बसलेले असं होते असं वाटतं, शंका आहे? हो, आहे, भरपूर होते. कारण की जरी त्यांनी बाहेरून 7-8, 8-10 जण आलेले असते, ज्यांच्यावर मोक्का आहे, 302 आहे, भावाचा खून आहे, पॅरोलवर आलेत, असे तिकडून बाहेरनं आले होते. आणि ह्या आरोपींना स्थानिक काही तिथल्या शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी, मित्रांनी त्यांच्या डबा धरण्याला जागा दिली होती आणि त्यांना सपोर्ट केलं होतं. बरं, ते बोलत असताना ते नावासंदर्भात बोलत होते की शिवीगाळ करत होते?
त्यांचे जर व्हिडिओ बघितले, पूर्ण दादांकडे बोट करून तुला बघून घेतो, शिवीगाळ घाणघाण करणे आणि तुला बघून घेतो, तू नाव बदल नाहीतर तुला बघून घेतो, असल्या आवडच्या भाषेत बोलत होते. आणि दादा त्यावेळेस सांगत होते की आपण बसून चर्चा करू, तुमचं झालं असेल तरी मी चर्चेला कधी पण तयार आहे आणि मध्ये पण तुम्हाला चर्चेला बोलेल. दादांचे व्हिडिओ दिसत आहेत. दादा त्यांनी संभाजी महाराजांच्या घोषणा देत असल्यामुळे दादांनी हात जोडले होते. नक्कीच दादाने तुमचा उल्लेख केला प्रेस कॉन्फरन्स मध्ये, तुमच्यामुळे जीव वाचलाय त्यांचा, तर तुम्ही कशा प्रकारे हे सगळं हँडल केलं? ना त्यांच्या दादाच्या अंगावर जी पडलेली जी संख्या होती त्याला आम्हाला काय कळतच नव्हतं. आम्ही फक्त दादाला वाचवायचा प्रयत्न करत होतो. मी पूर्ण अंगाशी कवटाळून घेतलो दादाला. जी मारत होती दादाला हात सुद्धा लावू दिला नाही. मी असंच धरून असं साईडला घेऊन बाजूला काढलो. तुम्ही व्हिडिओमध्ये जे दिसतं तुम्ही दादांना घेऊन जरा पाठीमागे घेऊन जाताय त्यांना, तर तिथून पुढे कुठे गेले होते? तिथून पुढून काय काय केलं, कार्यक्रमाचं एक गेट होतं, कार्यक्रमाच्या गेट मधनं आत ठेवलं, साईडला जाऊन बसलो आम्ही. जे आयोजक होते त्यांनी पुढाकार घेऊन काही बोलले का नाही मग परत तुमच्याशी? काय झालं तुमच्याशी? काय नाही, काय बोलले नाही. त्यावेळी जेव्हा आयोजक होते जन्मजय राजे, त्यांचे चिरंजीव अमोल राजे हे कानात बोलत होते काहीतरी, तुम्ही ऐकलं का काय बोलत होते? नाही नाही, ती परत झालं त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये नेताना त्यांनी झालं. आम्ही आत होतो ना दादाकडे. मला शंका येते की कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट होती त्यांची पण याच्यामध्ये. काय? दादा तर बोलले की मला शंका येते. हा, काय सांगताय ते, काय बोलले ती, काय आपण सांगू शकत नाही. साधी विचारपूसही तुमची केली नाही त्यांनी? नाही, आम्हाला तर राजांनी काय विचारलंच नाही. काय विचारलं? दादा असं बोलले की तिथलचा जो माहोल पाहून असं वाटत होतं की त्यांचा कट हा माझा हत्येचा होता. तुम्हाला काय वाटतं? 100% हत्येचा होता. आम्ही जर तिथं नसलो असतो कदाचित दादा आता दिसले नसते. तुम्ही किती 5 ते 6 जण होते? नाही, आम्ही कमीत कमी 30-35 जण होतो, पण मागं राहिलो. ते फटाकड्याच्या नादात आम्ही मागं राहिलो. ती मोजकी आम्ही 4-5 जण दादा बरोबर होतो, तेवढ्यानेच ती विरोध केला. ती मॉब येसतर तिथं ह्यांनी निघून गेले आमचा. त्यांनी कमी माणसं बघून गाठले तुम्हाला? हा, बरोबर आहे. नक्कीच. तर प्रवीण गायकवाडांसोबत काय घडलं तर हे प्रत्यक्षदर्शी होते आणि जे संभाजी भोसले त्यांचे पदाधिकारी सोलापूरचे, त्यांनी सांगितलंय की दादांना मी पकडलं आणि ज्या काही लाथाबुक्क्या पडत होत्या त्या स्वतः अंगावर घेतल्या आणि त्यांना पुढे सुखरूप काढलं. आणि प्रवीण गायकवाड यांनी सुद्धा सांगितलं की हे माझे जर साथीदार नसते तर माझा हत्येचाच कट त्यांचा होता आणि त्या अनुषंगाने यांच्याशी मला बोलावं वाटलं आणि त्या ठिकाणी काय घडलं हे त्यांच्याकडून जाणून घेतलंय. विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.